अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली। सर्व पक्षांनी यासाठी सहकार्य करावे असेही त्यांनी आवाहन केले। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले। सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होत असताना ही निवडणूक बिनविरोध पार पडावी अशी आमची मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांना विधानसभेत बिनविरोध निवडून देणे हीच खरी आदरांजली ठरेल असेही त्यांनी नमूद केले। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताईंची उमेदवारी आज त्यांच्या पक्षाकडून होते। अनेक संकेत, साधारण संकेत आपल्याकडे असतात की एखाद्या नेत्याच्या निधनानंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी। आमची मनापासूनची भावना आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्रा ताईंना विधानसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं। आता काँग्रेस पक्षानं काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे। सातत्यानं संस्कृती शिकवणारा हा पक्ष, सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतोय। मला खात्री आहे की सुनेत्रा बहिणी बिनविरोध होतील अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते। काँग्रेस पक्षही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी होईल आणि सुनेत्रा ताईंना बिनविरोध निवडून देण्यामध्ये योगदान देईल। शेवटी नाही झालं तरी सुद्धा सुनेत्राताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही। काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की काय निर्णय घ्यायचा हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मात्र सातत्याने संस्कृती आणि मूल्यांबाबत भाष्य करणाऱ्या काँग्रेसनेही यावेळी योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सध्याची परिस्थिती पाहता सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आता भारतीय जनता पक्षाने मी आताच सांगितलं की साधारण संकेत असतात की एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची परिस्थिती असते। पण ठीक आहे, शेवटी लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे। त्यावेळी आपला निर्णय घेण्यासाठी प्रत्येकजण सक्षम असतो, पण आमची भावना साधारण हीच आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी। तसेच काँग्रेससह सर्व पक्षांनी या प्रक्रियेत सहभागी होत सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे।